हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेत असतील आणि मजेतच राहा. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आहे ना, मी 2-3 प्रकारच्या भाज्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. याच्यामध्ये ना, आज मी बनवली होती गोबी आणि प्लस शिमला मिरची जी मी अर्धी दुसऱ्या भाजीसाठी यूज केली होती, तर तीच अर्धी उरलेली होती, तर मी या गोबीमध्ये घातली. तर एकदम सिंपलशी अशी गोबीची भाजी बनवली. अगोदर तडका दिला जिऱ्या मोहरीचा, त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची कापून टाकली आणि गोबी आणि शिमला मिरची हे परतून घेतलं छान. आणि त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे तिखट, मीठ, हळद असे मसाले घालायचे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर. त्यानंतर आहे ना, जर पाणी टाकून थोडीशी पतली बनवायची असेल ना, तर थोडं नंतर ज्यावेळेस शेंगदाण्याचं कूट टाकतो त्याच्यानंतर आपण पाणी टाकायचं थोडंसं. मी शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि त्याच्यानंतर पाणी टाकलं आणि छान अशी भाजी गोबीची तयार झाली. आणि आजकालचं वातावरण आहे ना, खूप पावसाचं, कधी पाऊस येतो कधी ऊन असतं, असं चालू आहे. त्यामुळे ना व्हिडिओ बनवण्याचं पण अजिबात मन होत नाही. पण चला ठीक आहे म्हटलं, आज आहे ना थोडंसं खूप दिवस झाले, खूप गॅप पडतो आहे, त्यामुळं म्हटलं चला आज आपण एक व्हिडिओ टाकू. त्यानंतर इथे आहे ना, मी कांदा टोमॅटो वगैरे काहीच घातलेलं नाही या भाजीमध्ये. फक्त आहे ना लसूण हा ठेचून टाकला आणि छान अशी भाजी तयार झाली. कधी कधी आहे ना, असं सिंपली खायला छान वाटतं, कारण रोज रोज मसाल्याचं खाण्यापेक्षा असंही छान लागतं. जसं मी तुम्हाला म्हटलं की बाहेर आहे ना पाऊस चालू आहे, तर सध्या अजिबातच कपडे वाळत नाही आहे. तर घरामध्येच ना एक दोरी बांधून मी रोज रात्रीचे कपडे घरामध्ये टाकत असते. बघा, बाहेरची पण दोरी गच्च भरली आणि आतमध्ये पण तसेच. फॅनखाली थोडे सुकवले की सुकतात कपडे. आणि रात्रीचा हे दिवा लावून घेतला होता मी इथे. तर छान असं रात्रीची पूजा करून घेतली आणि हे कपडे जे आहे ना सगळे एका जागेवर जमा केले, जे सुकले होते घरामध्ये ठेवलेले. तर ते मी मग नंतर फोल्ड करून छान ठेवून दिले. आता हा आहे ना 2-3 दिवसाचा मिक्स व्हिडिओ असल्यामुळे आहे ना, इथं 2-3 प्रकारच्या भाज्या केलेल्या तुम्हाला दिसतील मी. आणि आज आहे ना रात्री मी शेवग्याच्या शेंगा बनवायला घेतल्या. शेवग्याच्या शेंगा मी कशा बनवते हे मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी शेंगा आहे ना छान अशा धुवून कापून घेतल्या आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून त्या परतल्या. त्या शेंगा परतून त्याच्यामध्ये आहे ना थोडंसं हळद मीठ घालायचं आणि त्या शिजू द्यायच्या. थोड्या नरम झाल्या किंवा मग त्याच्यामधलं पाणी आटूस्तोवर आहे ना शेंगा शिजू द्यायच्या. त्याच्यानंतर आहे ना इकडं मी मसाला दाखवत होते. एक टोमॅटो, 2-4 मिरच्या, लसूण, आलं आणि हिरवी कोथिंबीर, कांदा आणि इकडे शेंगदाणे भाजायला ठेवले होते. तर हे दाखवलेलं सगळं साहित्य आहे ना सगळं भाजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये खोबरं पण घालायचं आणि खोबरं पण छान असं भाजून घ्यायचं तव्यावर. आणि कोथिंबीरही भाजायची. आता कोथिंबीर आपण आहे ना वरतून नाही घातली तरी चालते, पण हे जे मिश्रण आपण वाटून घेतो आहे ना, या वाटणामध्ये हिरवी कोथिंबीर घालायची. खूप भारी लागतं. आता हा टोमॅटो घातला आहे तर तुम्हाला असं वाटत असेल की भाजी आंबट होईल, पण अजिबात तसं होत नाही. आंबट भाजी होत नाही, पण खायला आहे ना भाजी एकदम टेस्टी लागते. तुम्ही एकदा ही भाजी अशी ट्राय करून बघा. आणि हे ना मला खात्री आहे 100% की ही अशी भाजी आहे ना, तुम्ही एकदा बनवली ना तर नेहमी ह्याच पद्धतीने तुम्ही भाजी बनवाल. आणि शेवग्याच्या शेंगा आहे ना तशाही सगळ्यांनाच मला असं वाटतं खायला आवडत असतील, कारण की शेंगाची आहे ना एक विशिष्ट चव असते. आणि ही भाजी खायला जेवढी टेस्टी आहे आणि शरीरासाठी पोषक आहे ना, तेवढंच आहे ना, जर एखाद्याला याची ॲलर्जी असेल तर ही भाजी खाल्ल्याने आहे ना त्याच्या अंगाला खूप खाज येते आणि पूर्ण अंगावर असे मोठमोठाल्या गुठळ्या येतात आणि खूप खाजवतं सगळं अंग आणि सूज पण येते अंगावर. त्यामुळे आहे ना ज्यांना हे भाजीची ॲलर्जी असेल ना त्यांनी ही खाऊ नये आणि ज्यांना नसेल त्यांनी नक्की खावा. तर हा सगळा मसाला आहे ना मी मिक्सरमध्ये घातला आणि छान असा वाटून घेतला. एकदम बारीक पेस्ट अशी बनवायची या मसाल्याची. आणि याच्यामध्ये जर वाटलं तर थोडंसं पाणी घालत राहायचं, कारण आपण नंतर आहे ना हा मसाला तेलामध्ये टाकून असा परतून घेणार आहे. तर पाणी थोडंसं कमीच घालायचं, कारण परतून घेतो ना आपण त्यावेळेस थोडासा कमी वेळ घेतो. त्यामुळं तर इकडे शेंगा माझ्या शिजल्या होत्या, तर मी एका ताटामध्ये काढून घेतल्या
आणि त्याच कढईमध्ये ना मी धुवून थोडंसं घेतलं त्याला आणि परत त्याच्यावर ठेवलं. कढईला थोडंसं इग्नोर करा, कारण की सकाळी मी आहे ना या कढईमध्ये पुऱ्या तळल्या होत्या आणि तीच कढई आता तेलकट होती. त्यामुळं मी त्याच कढईमध्ये भाजी बनवण्यासाठी घेतली. त्याच्यामुळं म्हणजे कढईकडे एवढं लक्ष देऊ नका. मग ठेवली मी कढई, त्याच्यावर आहे ना तेल टाकलं आणि जिरे मोहरीची फोडणी दिली. नंतर हे मसाला त्याच्यामध्ये घातला छान असा आणि थोडासा परतून घेतला. छान परतून झाल्यावर त्याच्यामध्ये आहे ना मग मी शेंगा घातल्या आणि थोडंसं वरतून मीठ घातलं, कारण की अगोदरच आपण शेंगा शिजवताना मीठ घातलं होतं. त्याच्यामुळं मसाल्यात मीठ घालताना आहे ना आपल्या टेस्टनुसार किंवा खारट होणार नाही याच्यानुसार तुम्ही मीठ घालावं. ते याच्यामध्ये ना मसाल्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट, हळद, थोडासा गरम मसाला आणि धने पावडर हे मसाले थोडेसे तेलात तळून घेतले होते अगोदर. जे नंतर मग आपण वाटण तयार करून घेतलं होतं ना, नंतर ते वाटण या मसाल्यामध्ये घातलं आणि छान असा मसाला परतून घेतला. असा मसाला परतून घ्यायचा आणि आपल्याला हवं तेवढं पातळ किंवा थिक अशी भाजी बनवायची. याच्यामध्ये शेंगा मस्त घालून घ्यायच्या आणि थोडा वेळ शिजवायची. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.